एचएनडी बोर्डिंगची जी प्रॉपर्टी आहे ती 1958 पासून या एचएनडी ट्रस्टच्या नावानं होती, परंतु मधल्या काळामध्ये एचएनडी ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला। हा ट्रस्ट असल्यामुळे धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादाय आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला, परवानगी घेतली गेली आणि परवानगी सुद्धा धर्मादाय आयुक्तांमध्ये आमचा अनुभव असा आहे की महिने हेलपाटी घालावी लागतात, साधा चेन रिपोर्ट लिहायला सुद्धा हेलपाटी घालावी लागतात, परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगी सुद्धा दिली गेली। मी स्वतः धर्मादाय आयुक्तांशी संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानगी दिली आहे आणि या संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी मागणी केली। 11 तारीख दिली, पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता। म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे। या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे ते गिरीश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, पण त्याचं हेडक्वार्टर चिकोडीमध्ये आहे। ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार जोल्ले मॅडम त्यांच्या संबंधित त्यांचे पतीच माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले त्याचे चेअरमन आहे। त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्स मध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे, हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे। हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या गोखले डेव्हलपर्सच मध्यंतरी एक प्रेस घेतलेली होती आणि हा भूखंड विकसित केल्यानंतर 3000 कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्यांनी मागणी केलेली होती। ते स्वतःच म्हणतात, म्हणजे 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे। याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय, प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं ते सरळ सरळ मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा, कारण धर्मादाय आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत, यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही। 100% बरोबर आहे आणि माझा तसा आरोपच आहे। कोल्हापूरचे लोक पहिलवान असतात हे त्यांना माहिती आहे म्हणून म्हटलं, आणि ते कोल्हापूरलाच कुस्ती शिकून गेलेले आहेत। या काय संबंध आहे, तुम्ही काय बघितलंय का? पार्टनरशिप आहे याबद्दल काय पुरावे आहेत? गोखले डेव्हलपर्स मध्ये ते भागीदारी आहेत असं त्यांचं निवडणूक विवरणपत्र सांगतंय आणि निवडणुका होऊन तरी आता अगदीच अलीकडे झाले आणि त्यामुळे ते स्वतःच निवडणुकीच्या विवरणपत्रात दिलेलं आहे त्यांनी मी भागीदारी असल्याचं। गोखले डेव्हलपरला 3000 कोटीचा फायदा होतोय, पण त्याच्यामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ भागीदार आहेत। मुरलीधर मोहोळांनी हे सगळं षडयंत्र रचलं म्हणायचं का? ही सगळी जागेवरती मुरलीधर मोहोळांचा डोळा होता असं म्हणायचं? त्यांनी सांगावं, मग त्याच्या पुढे त्यांचे कोण वरिष्ठ असतील तर त्यांचं नाव सांगावं। ट्रस्टची लोक आहेत का? कोणत्याने संगनमत केले? विकण्यामध्ये ट्रस्टचे लोक आहेत, कदाचित ट्रस्टच्या लोकांना सुद्धा टेबला घालून अजून काही काळा पैसा दिला असण्याची शक्यता आहे। बंदूक धरून हे सगळं करार केला असण्याची शक्यता आहे, कारण अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या या अशा दहशतीच्या माध्यमातूनच घेतल्या जातात, हे पुण्याला नवीन नाही आहे।